नमः पार्वतीपते हर हर महादेव. भगवान शिवानी मेनेच्या आग्रहावरून खूप सुंदर असं रूप धारण केलंय. खरं तर या रूपाकडं सगळं जग बघताय. आणि जगदंबा पार्वती तर काय, ती तर सौंदर्याचं सर्वोच्च परिमाण आहे. सुंदर पार्वतीकडं महादेवांनीही बघितलंय आणि त्यांच्याही मनात आता हळूहळू पार्वतीविषयीची आकर्षणाची भावना येऊ लागली आहे. गेलेला कामदेव ज्याला जाळून टाकला होता तो आता महादेवांच्या मनामध्ये प्रवेश करू लागलाय आणि हीच गोष्ट खूप महत्वाची ठरणार आहे. सलज्ज भावनेनं पार्वती महादेवांच्याकडे बघते आहे आणि तशीच प्रेमाची भावना महादेवाच्या मनामध्ये सुद्धा येते. गर्गाचार्यांनी विवाह मंत्रांचं वेदमंत्रांचं पठण सुरू केलंय आणि कन्यादानाच्या वेळेला वेगवेगळ्या वाजंत्री वाजू लागलेल्या आहेत. आता या वाजंत्री काय हे समजून घेतलं पाहिजे बरं का. म्हणजे आपल्याकडं आजही वाजंत्री वाजतात, त्या वाजंत्री काय आहेत हे समजलं पाहिजे. म्हणजे जेव्हा लग्नाच्या वेळेला 4 प्रकारचे बाजे वाजंत्र्या सांगितलेले आहेत, 4 प्रकारचे. आजही आपल्याकडं ते चालतं का बघा. म्हणजे लग्नात वाजवायचा बँड वधूपित्याचा बँड वाजावा म्हणून आणलेला नसतो, तर कोणकोणती वाद्य वाजवावीत हे सांगितलंय. आणि याचं वर्णन अमरकोशामध्ये तुम्हाला सापडेल. इकडे नाही सापडणार, पण अमरकोशामध्ये सापडेल. अमरकोशामध्ये या वाद्यांच्या विषयी खूप बारकाईनं लिहिलेलं आहे. या 4 बाजांचा, या 4 वाद्यांच्या विषयात 4 वेगवेगळी नावं आहेत, प्रकार आहेत. नावं नाहीत, प्रकार आहेत. आणि त्या प्रकारात वेगवेगळी वाद्य आहेत. त्यात तत नावाचं एक वाद्य आहे. तत म्हणजे तंतुवाद्य, ज्यात वीणा, सितार यासारख्या, हे कुठे एकतारी सुद्धा, यासारख्या वाद्यांचा समावेश होतो. वीणा, सितार सारखी वाद्य म्हणजे ततवाद्य. जी तंतुवाद्य असतात, जी तारा ओढून ज्यातून संगीत नाद निर्माण करायचा असतो ते. दुसरं वाद्य आहे आनद्ध. हे आनद्ध म्हणजे चर्मवाद्य आहेत सगळी. ढोल, मृदंग, नगारा, तबला याला चर्मवाद्य म्हणतात. या चर्मवाद्यांचाही गजर करायचा असतो. म्हणजे हे आता अलीकडे आलेलं नव्हे, जुन्या काळापासून हे आहे. तिसरं वाद्य आहे सुशीर नावाचं वाद्य. सुशीर वाद्य, ज्यात हवा भरून वाजवायची ही वाद्य आहेत. तोंडाने हवा भरायची आणि समोरून आवाज काढायचा, असे हे वाद्य आहेत. जसं आधीच्या काळात बासरी होती, बासरी ती होती. शंख होते, शंखातही अशी हवा भरायची असते ना, बासरी ही फुंकून भरायची असते. बिगुल होतं, बिगुल वाजलं म्हणायचं युद्धाचं. बिगुल, बास, बासरी, शंख यासारखी हवा भरून वाजवायची वाद्य होती. हे तिसरं वाद्य होतं. आणि चौथं वाद्य होतं दण. याला झांज किंवा एकमेकावर आपटून करायचा जो नाद असतो तो. या सगळ्या वाद्यांचा गजर सुरू झालाय. म्हणजे शिवाच्या विवाहात ही मंगलवाद्य वाजलेली होती. मंगलवाद्य वाजवायची असतात. मंगलवाद्यातून निघणारा ध्वनी देखील मंगल असतो. आणि या मंगल ध्वनीच्या, मंगल नादाच्या, मंगल गाण्याच्या तालावर बेधुंद होऊन नाचायला सुद्धा हरकत नाही. पण आजकाल ही धुंदी यावी यासाठी वाद्याची धुंदी कमी पडते म्हणून मद्याची धुंदी आणली जाते. आणि मग जो काही अकराळ विक्राळ, विचकट आचकट हावभाव करत नृत्य होतं त्याला राक्षसी कृत्य म्हणतात. कोणीतरी कुलकर्णींनी कथेत बँड होता असं सांगितलं म्हणून आपल्या लग्नात बँड लावावा, डीजे लावावा आणि गाणी गावीत असं अजिबात नाही. असा कोणता महाभाग असेल आपल्या आयुष्यात शांती यावी म्हणून बायको आणतोय आणि शांताबाईच्या तालावर नाचतोय, अशा मूर्खांना काय म्हणावं.
गवतात शिरून गंमत करू हे गाणं आधीच गाणार असू आणि लग्नात नाचणार असू तर काय म्हणावं अशा माणसांना? वाद्य वाजवावीत हे खरं आहे, पण वाद्यावर काय वाजवावं हे कळलं पाहिजे ना. म्हणजे आपलं आजकाल तर लग्न या अलीकडच्या काळामध्ये मुंगळा वाजल्याशिवाय लागतच नाही, शांताबाई शिवाय लागतच नाही, बिलनची नागिन शिवाय लागतच नाही. नागिन इथे निघती दसायला, पण त्यांनी गळ्यात घालून आणली होती शिवानी, एवढं लक्षात ठेवा. 4 प्रकारची अमरकोशातील वाद्य ही मंगलध्वनी निर्माण करतात. अहो, जिथे मंगल अष्टकांच्या कार्यक्रमाला आपण मंगल गाण्यांचा कार्यक्रम करून टाकलाय. बसाड्या आवाजात 16 थाटाला विवाह मंडपी म्हणणाऱ्या बायका अट्टहासानं मंगल अष्टका म्हणू लागतात. कुठेच ते काय गाणसेन, तानसेन, कानसेन, काय अजून बसाड्या आवाजात आपली गायकी दाखवत उगाच आलाप विलाप घेत अकराळ विक्राळ गाणं गातात. या सगळ्या मंगल अक्षतांच्या, मंगल अष्टकांच्या, अक्षता आणि अष्टका दोन्ही आहेत मंगल स्वरूपाच्या, त्या कार्यक्रमाला आपल्या गाण्याची कला दाखवण्याचा कार्यक्रम आपण करून टाकलाय. नको नको ते म्हणू लागतो. म्हणजे उगीच त्या कुठल्याही गाण्यात नवरीच्या बापाचं नाव घे, नवऱ्याच्या बापाचं नाव घे, ह्याच्या आईचं नाव घे, त्याच्या आईचं नाव घे, खानदानातली अख्खी नावं जोड, यमक जुळतोय का माहित नाही, सूर जुळतोय का माहित नाही, ताल जुळतोय का माहित नाही. सगळ्या बसलेल्या वराड्यांना जेवायची घोषणा कधी होते याची वाट असते. कधी तदैव लग्नम सुजिनं तदैव म्हणतात आणि कधी सावराडी सावधचित्त सावधान म्हणतात आणि तुटून पडता येतं. या सगळ्याची वाट बघणाऱ्या वराड्यांना 11 21 मंगल अष्टका सहन कराव्या लागतात. या नादानांना हे कळत नाही, ते वाद्याच्या विषयातलं कुठे करणार. शिवाच्या लग्नात सुद्धा वाद्य वाजत होती, पण वाद्याचा आवाज मंगल वाटत होता. या मंगल आवाजामध्ये त्या वातावरणाचं मांगल्य अधिकच वाढत होतं. शिवाच्या लग्नामध्ये हे मंगल वाद्य वाजत असताना आणि गर्गाचार्यांनी आपल्या वेगवेगळ्या मंत्रांचं उच्चारण सुरू केलेलं असताना हिमालयाने अचानक शिवांना सांगितलंय, भगवन आता कन्यादानाची वेळ आलेली आहे. माझ्या कन्येचं पाणीग्रहण हातात घेण्याची वेळ आली आहे. पाणी म्हणजे हात. अशा वेळी आपण या आपल्या गोत्राचा, कुळाचा उच्चार करावा आणि माझी कन्या स्वीकारावी. आता महादेव शांत. ना गोत्राचा उच्चार, ना कुळाचा उच्चार, कसलाही उच्चार नाही. आणि हिमालय पुन्हा पुन्हा म्हणतोय, भगवन गोत्राचा उच्चार करावा. विष्णू नारद बाजूला उभे होते. म्हणले, अरे हिमालया कळतोय का तुला? ते म्हणले, काय? यांनी कोणत्या गोत्राचा उच्चार करावा? ते म्हणले, म्हणजे? अरे यांना गोत्र कुठे आहे? ते म्हणले, हा हे बिना गोत्राचे आहेत. ते म्हणले, हे गोत्र यांना नाही आहे, तरीही उत्तम गोत्रातील आहेत. यांचंच गोत्र सर्वश्रेष्ठ आहे. हेच एक गोत्र आहेत म्हणाले. यांच्यापासून तर सगळं जग निर्माण झालंय. यांनी कोणत्या गोत्राचा उच्चार करावा? आता पुन्हा थोडा सन्नाटा, कारण आधीच 1700 विघ्न येऊन गेले होते. ती मेना नाराज झालेली कशी बशी तयार झाली होती आणि आता हे बिना गोत्राचं म्हणल्यावर करायचं काय हा प्रश्न पडला होता. तेव्हा ते म्हणाले, हिमालया सगळ्यात चुकीच्या गोष्टी नको बोलू. अरे ज्यांच्यापासून सृष्टीची निर्माती झाली त्यांनी कुठल्या गोत्राचं उच्चारण करावं? आणि हिमालयाला हे कळलंय, जाणीव झाली आहे. आणि हिमालयाने आपल्या कन्येचा हात शिवशंभूच्या हातात देऊन मंत्र म्हटलाय, इमाम कन्यानाम तुभ्यमहम ददामी परमेश्वर भार्यार्थ परिग्रहणेष्णव प्रसिद्ध सकलेश्वरा. देवा, माझ्या कन्येचा स्वीकार करावा आणि आपण प्रसन्न व्हावं, एवढीच माझी अपेक्षा आहे. आणि भगवान शिवानी देखील पार्वतीचा हात आपल्या हातामध्ये घेतला आहे. कालीचा बंधू मैनाकाने लाह्यांची आहुती यज्ञात दिलेली आहे आणि पाणीग्रहणाचा विधी पार पडलेला आहे. आणि सांगतो आहे की देवा, या माझ्या कन्येचा स्वीकार करावा आणि माझ्यावर कृपा करावी. महादेव देखील अत्यानंदांनी ते पाणीग्रहण करतात
आणि संस्त्रव प्राशन विधी सुद्धा करतात. आता हा संस्त्रव प्राशन विधी काय आहे? लग्नात होतो का आपल्याकडं? त्याला जरा नीट समजून घेतलं पाहिजे. संस्त्रव प्राशन काय आहे? यात दोन शब्द आहेत, एक प्राशन आणि दुसरा संस्त्रव. आता हे प्राशन करायचं आहे ते संस्त्रवाचं प्राशन करायचं आहे. आणि ते काय असतं? विधी असा आहे की विवाहाच्या विधीमध्ये, अग्नीत, विवाह वेदीमध्ये तुपाची आहुती दिल्यानंतर, तूप आपण टाकतो ना विवाहामध्ये, त्या तुपाची आहुती दिल्यानंतर पळीत जे तूप शिल्लक असतं, विवाहात आपण पळीनीच तुपाची आहुती देतो, त्या पळीत जे तूप शिल्लक राहतं ते तूप प्रोक्षणी पात्रातल्या पाण्यामध्ये टाकावं. आणि हे जे त्या पात्रातलं पाणी आहे, प्रोक्षणी पात्र म्हणजे आपण ज्या फुलपात्रात ठेवतो, ज्यात ठेवतो त्यात ते टाकावं. आणि ते पाणी म्हणजे संस्त्रव. यज्ञात आहुती देताना, विवाहाच्या अग्नीमध्ये आहुती देताना जे टाकलं जातं, जे पाणी, जे तूप उरतं, ते उरलेलं तूप ज्या पाण्यात टाकलं जातं ते संस्त्रव. आणि पूजा पूर्ण झाल्यानंतर यजमानाने म्हणजे ती पूजा करणाऱ्याने ते पाणी तुपासहित पिऊन टाकावं, तो संस्त्रव प्राशनाचा विधी. महादेवानी हा संस्त्रव प्राशनाचा विधी सुद्धा पूर्ण केला आहे. आणि कन्यादानानंतर देवानी कामस्तुती सुद्धा केली आहे. कामस्तुती तर करणं आवश्यकच आहे. त्यासाठीच तर हे सगळं चाललं होतं ना, त्यासाठीच तर हे सगळं चाललं होतं. लक्षात घ्या, ज्यांना हा विवाह संस्कार, हिंदू, सनातन हिंदू धर्म, सनातन म्हणजे काय? जे शाश्वत आहे, ते चिरंतन आहे, ते अनादि काळापासून अनंत काळापर्यंत, अनादि काळापासून माहित नाही कधी, ते अनादि काळापासून अनंत काळापर्यंत जो धर्म शाश्वत आहे तो सनातन. आणि त्या सनातन धर्मातल्या, हिंदू धर्मातला विवाह हा विधी संस्कार आहे. बाकी सगळ्यांच्याकडं ते ॲग्रीमेंट आहे, करार आहे, त्या कराराचं पालन करायचं असतं, करारभंग कसा करावा या सगळ्या गोष्टी आहेत. पण इथे त्या 16 संस्कारांच्या मधला एक संस्कार आहे. लोक कन्यादान या शब्दावर आक्षेप व्यक्त करतात. कन्यादान या शब्दावर आक्षेप व्यक्त करतात. मुळात ते दान कसं आहे माहित आहे? देणाऱ्याने दिलं की त्याच्यावर अधिकार नाही. एकदा भूमी दान केली की त्या भूमीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर अधिकार ज्याला दान केली आहे त्याचा. एकदा गोदान केलं की त्या गोपासून मिळणाऱ्या दुधावर, दह्यावर, तुपावर, शेणावर, गोमूत्रावर, वासरांवर अधिकार कोणाचा? ज्याला दिली आहे त्याचा. एकदा दिलं की संपलं, आपला अधिकार संपला, आता पुढे त्याचा अधिकार आहे. मग आपली कन्या लक्ष्मी, भूमी या स्वरूपात विष्णुरूप जावयाला द्यावी आणि त्यापासून त्यांनी वंशविस्तार करावा, यासाठी जो विधी होतो तो कन्यादान. आता ती विस्तार करेल ती तिच्या परिवाराचा, कारण तो तिचा परिवार असेल. म्हणून तिथे कुठेही पुन्हा शिल्लक राहू नये काही भावना घेण्या देण्याची, यासाठी कन्यादान. आणि तो पाणी ग्रहण विधी आहे. पाणी म्हणजे हात, हात देण्याचा आणि हात घेण्याचा. एकदा हातात द्यायचा आहे आणि हे तुला दिलंय असं म्हणायचं आहे. तुम्ही दोघांनी मिळून जगदोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे, हे केलं पाहिजे. तू त्याची काळजी घ्यावी, तिने तुझी काळजी घ्यावी, तुम्ही दोघांनी एकमेकाची काळजी घ्यावी आणि आपलं जग उभं करावं, सगळ्या कुळाचा उद्धार करावा, ही त्यामागची भावना आहे. इथे कुठे उचलली वस्तू ॲग्रीमेंट करून दिली असं नाही आहे ते. कृपया त्याला, त्या भावनांना जरा वेगळं समजून घ्या. म्हणून कामस्तुती सुद्धा महादेवांनी केली आहे. आणि कामस्तुती झाल्यावर सरज्जित भावानी
पार्वती बघू लागली आहे. महादेवांच्या मनामध्ये देखील ही कामभावना रुजू लागलेली आहे आणि दोघांचा विवाह संपन्न झाल्यानंतर, पार पडल्यानंतर तिथे अचानक आली आहे ती रती. कारण कामस्तुती झाली आहे. आता देवाला पार्वतीशी विवाह केल्यानंतर पार्वतीपासून पुत्राची निर्मिती करायची आहे. पुत्र जन्माला घालायचा आहे, निर्मिती करायची नाही, जन्माला घालायचा आहे. पुत्र जन्माला घालायचा असेल तर कामस्तुती अनिवार्य आहे. कामस्तुती करायची असेल तर कामदेवाचं असणं अनिवार्य आहे. कामदेवाला जर महादेवाने जाळलेलं असेल तर काम या सृष्टीचं संचालन आणि वृद्धी कशी करेल? आवश्यक आहे ना, ते फार आवश्यक असतं, लक्षात ठेवा. तितक्यात तिथे रती येते, म्हणते देवा आपली कामस्तुती झाली, आता काय आपण कामदेव असला काय नसला काय, तुम्ही आता पुत्राची निर्मिती करणारच आहात. ती म्हणते देवा पण तुम्ही माझ्या नवऱ्याला भस्म करून टाकलंय, आता तरी न्याय द्या, आता तरी न्याय द्या, माझ्या पतीला प्रगट करा. ते ठीक आहे म्हणले, तुम्ही वर दिलाय, मी विष्णू रूप घेतील, मग त्यांच्या पुत्राच्या रूपानं माझा नवरा जिवंत होईल, त्याचं नाव प्रद्युम्न असेल, तो एका राक्षसाचा वध करेल आणि मग माझ्या पुत्राला परत कामदेवाचं, त्या विष्णूच्या पुत्राला परत कामदेवाचं रूप मिळेल, देह मिळेल, इथपर्यंत ठीक आहे. अहो ते सगळं कधी? द्वापार युगात. आत्ता काय म्हणले, आत्ता सृष्टी कशी चालवायची, तो नसेल तर लेकरं कशी होतील, साधा सरळ प्रश्न आहे. आणि महादेवाला जेव्हा आपलीच अडचण लक्षात आली तेव्हा महादेवांनी सांगितलं चिंता करू नकोस, तुझा पतीही जिवंत करून देतो. आणि महादेवांनी जिवंत करायचं आहे म्हटल्यावर कशातून करावा? ती म्हणली काय, हे ऑनलाईन सोबत म्हणले, तुम्ही त्या हिमालयावर माझा नवरा उगीच्या उगीच जाळून टाकला, त्याची राख म्हणली देवा, ही राख घ्या आणि त्यातून माझ्या पतीला जिवंत करा. महादेवांनी कृपादृष्टी टाकली आणि त्या राखेतून कामदेव बाहेर आला. दोघा नवरा बायकोनी मिळून महादेवांना वंदन केलं आणि महादेवाच्या विवाहाच्या पार्श्वभूमीवर रतीला आपला पती कामदेव मिळाला आणि पार्वतीला आपला पती महादेव मिळाला. सगळं जग, सगळं अख्खं ब्रह्मांड महादेवाचा जय जयकार करू लागलेलं आहे. नमः पार्वती पते हर हर महादेव.